नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सरळ सेवेच्या त्याचबरोबर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची एकाच व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। तर बघा मित्रांनो, जवळपास ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्यापैकी पहिली जाहिरात आहे परमनंट जाहिरात आहे जिल्हा न्यायालय बुलढाणा यांची। मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे याच्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत। याच्यामध्ये मित्रांनो सफाईगार हे पद भरलं जात आहे। तर ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो। या पदासाठी तुम्हाला 4थी उत्तीर्णवरती या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। 15,000 ते 47,600 हा बेसिक पेमेंट तुमचा आहे मित्रांनो, प्लस याच्यामध्ये भत्ते तुम्हाला असणार आहेत। त्यानंतर दुसरी जाहिरात देखील मित्रांनो जिल्हा न्यायालयाचीच प्रसिद्ध झालेली आहे, जी की सरळ सेवेची आहे। याच्यामध्ये देखील मित्रांनो सफाईगार हे पद भरलं जात आहे। याच्यामध्ये देखील मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन पोस्टानेच पाठवायचे आहे। 24 एप्रिल 2024 पर्यंत ही मित्रांनो जाहिरात जी आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी प्रसिद्ध झालेली आहे। याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। इथंही तुम्हाला 4थी पासवरतीच फक्त ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहेत। तर हे आतापर्यंतच्या दोन जाहिराती झाल्या। त्यानंतर मित्रांनो तिसरी जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती देखील या ठिकाणी दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो ड्रायव्हर असेल, चौकीदार असेल, सफाई कर्मचारी असेल, डेटा एंट्री ऑपरेटर, बुक बाइंडरच्या अशा टोटल 40 जागांसाठी जाहिरात आलेली आहे। फक्त 10वी पासवरती तुम्हाला इथं अर्ज करता येईल। याच्यासाठी देखील मित्रांनो फक्त 100 रुपये फीज आहे। महिला उमेदवार, SC ST PWD कॅन्डिडेट यांच्यासाठी कुठलीही फीज आकारण्यात आलेली नाही। 18 एप्रिल 2024 पर्यंत इथं मात्र मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। आणि मित्रांनो दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी जाहिरात आहे। ऑल इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकता। दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड तुमची ऑनलाईनच परीक्षा या ठिकाणी घेणार आहे, मात्र तुमचं एक्झाम सेंटर दिल्ली या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात देखील सेम मित्रांनो दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आणि जे फॅमिली कोर्ट्स आहेत मित्रांनो त्यांच्यासाठीच देण्यात आलेली आहे। इथं मित्रांनो जे पद आहे ते मात्र सिपाईचं पद आहे, म्हणजेच पिऊनची या ठिकाणी पोस्ट भरली जाते। याच्यामध्ये देखील मित्रांनो टोटल 102 जागा आहेत। ही देखील 10वी पासवरती पदभरती केली जात आहे। तर आतापर्यंत मित्रांनो ह्या 4 जाहिराती या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांच्या अजून पण अर्ज सुरू आहेत। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 5 नंबरची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामधलीच मित्रांनो सरळ सेवेची, ती म्हणजे या ठिकाणी गट क आणि ड साठी मित्रांनो, ज्याच्यामध्ये सिपाई असेल, संगणक सहाय्यक असेल, लिपिक असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, इंजिनियर्स असतील, त्यानंतर मित्रांनो भंडारपाल असेल, त्याचबरोबर मित्रांनो लेखपाल असेल, अशी विविध पदं भरली जात आहेत। याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला जी पदभरतीची जाहिरात आहे याची सुधारित जी डेट आहे ती 27 एप्रिल 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत मित्रांनो सरळ सेवेची ही पदं भरली जात आहेत। या ठिकाणी देखील मित्रांनो तुम्ही अप्लाय नसेल केलं तर ही 5 नंबरची जाहिरात आहे, याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आलेली आहे। टोटल 4,460 जागा भरल्या जात आहेत, ज्यामध्ये मित्रांनो RPF आपण त्याला म्हणतो रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो आणि या ठिकाणी सब इन्स्पेक्टरसाठी ह्या वेकेन्सी निघालेल्या आहेत। 4,208 कॉन्स्टेबलच्या जागा आहेत, जे की 10वी पासवरती हे पद भरलं जातं आहे। आणि मित्रांनो 452 जागा सब इन्स्पेक्टर या पदासाठी आहेत। याच्यासाठी तुम्हाला 14 मे 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे मित्रांनो, याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो लास्ट जाहिरात 7 नंबरची जी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशनची, ज्याच्यामध्ये टोटल मित्रांनो 3,712 पदं भरली जात आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, जे की 12वी पासवरती हे पद आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर, ही देखील 12वी पासवरती भरली जात आहे। याच्यामध्ये कुठलेही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही, फक्त तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे आणि त्यानंतर टायपिंगचं तुम्हाला जी ऑनलाईन टेस्ट असते स्किल टेस्ट ती द्यायची आहे। सर्टिफिकेटची या ठिकाणी गरज नाही। तर स्टाफ सिलेक्शन कमिशनची मित्रांनो ही जाहिरात आहे, त्यांच्यामार्फत पदभरती केली जाते। परंतु तुमचा जॉब जो असतो मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे ऑफिसेस आहेत किंवा मिनिस्ट्रीज जे आहेत त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन 7 मे 2024 पर्यंत करायचे आहेत। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात। इथंही मित्रांनो खूप कमी फीज आहे, फक्त 100 रुपये फीज तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे। महिला उमेदवार, SC ST उमेदवार यांच्यासाठी कुठलीही फीज नाही, 0 रुपीज फीज असणार आहे। तर ह्या संपूर्ण जाहिराती सध्या मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत। यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन नसतील केले अजूनपर्यंत तर नक्की अप्लाय करा। सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।